हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खूप हेल्दी आणि टेस्टी अशा दोन डिश पाहणार आहोत। त्यामध्ये प्रथम म्हणजे लेमन कोरिएंडर सूप आणि दुसरी म्हणजे मिक्स फ्रूट मिल्क स्मूदी पाहणार आहोत। ह्या दोन्ही रेसिपी अगदी 5 ते 10 मिनिटात होतात, सोबत खायला सुद्धा खूप टेस्टी आणि भन्नाट लागतात। तर प्रथम मी स्वीट कॉर्न घेतलेत अर्धी वाटी, सोबतच कोबीची काही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि कट करून घेतलेत। आता आपण एक कलरफुल जी शिमला मिरची असते ती वापरायची आहे। तुमच्याकडे तशी शिमला मिरची नसेल तर ग्रीन कलरची वापरली तरी सुद्धा चालेल। सोबत गाजर, फरसबी आणि कोथिंबीर सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत। कलरची जी शिमला मिरची असते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी चा समाविष्ट असतो, म्हणून मी कलरची शिमला मिरची वापरलेली आहे। सोबत अद्रक आणि लसूण हे एकदम बारीक बारीक मी चिरून घेतलेला आहे। आता आपण सूप तयार करूयात। तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं। तेल छान कडकडून द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण आहे तो घालायचा आणि एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती सुद्धा मी घातली आणि हे परतून घ्यायचं। पण आपण जी भाजी करतो त्यामध्ये गोल्डन कलर आला पाहिजे असं म्हणतो, पण सूप मध्ये तसं नाही करायचं। फक्त थोडंसं आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आणि लगेच आपण ज्या भाज्या कट करून घेतल्यात त्या घालायच्या। तर ह्या सर्व भाज्यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही एखादी भाजी स्किप केली तरी सुद्धा चालेल आणि नाही घातली एखादी जास्त घातली तरी सुद्धा चालेल। सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्या भाज्या आपण 50% शिजवून घ्यायच्या, कारण सूप मध्ये भाज्या ज्या आहेत त्यांचा क्रंच लागला पाहिजे तरच त्या भाज्या आणि सूप आपलं टेस्टी होतं। आता एक आपण वाफ काढून घेऊयात आणि एक वाफ काढल्यानंतर पुन्हा सर्व भाज्या मी मिक्स करून घेते आणि आणखी आपण 2-2 मिनिटांनी अशी वाफ काढून घेणार आहोत। कारण आपण त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही घातलं, त्यामुळे आपण 2-2 मिनिटांनी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग आता पाणी घालायचं। तर सूप करत असताना शक्यतो आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचंय, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता जे आपलं सूप आहे त्याला एक छान दणकून अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा मिरपूड आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यामध्ये फक्त पाणी मिक्स केले आणि ती स्लरी घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि 5-1 मिनिटं आपण हे मंद गॅसवरती पुन्हा शिजवणार आहोत। थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम गरम सूप प्यायला खूप छान मज्जा येते। आणखी थोडीशी मी यामध्ये साखर घातली, एक अर्धा चमचा, जेणेकरून आपली टेस्ट व्यवस्थित मेंटेन राहील। आणि लेमन सूप आहे म्हटल्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि एक अर्धा मिनिटात आपण हा गॅस बंद करून एका बाउलमध्ये आपण हे सूप जे आहे ते सर्व करूयात। खूप कलरफुल आणि टेस्टी, खूप साऱ्या भाज्या असणारं हे आपलं छान टेस्टी सूप तयार झालेलं आहे। आता आपण अगदी झटपट आणि हेल्दी अशी ड्रायफ्रूट स्मूदी बघूया। तर त्यासाठी मी खजूर घेतले बिया काढून 4, बदाम आहेत, काजू आहेत आणि किशमिश आहेत, ते अर्धा ते पाऊण तास आपण दुधामध्ये भिजत ठेवायचे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सर्व ड्रायफ्रूट भिजवले आहेत ते घालायचे आणि ॲपल कट करून घालायचं। तुम्ही याच्याऐवजी आणखी 1-2 फ्रूट तुमच्याकडे असतील, तुम्हाला आवडत असतील घातले तर चालेल। तुम्ही चिकू घालू शकता, केळ घालू शकता, आपल्या आवडीनुसार यामध्ये फळं घालायची। सकाळी ब्रेकफास्टला खूप छान ही फ्रूट स्मूदी तयार होते। ह्यामधून खूप सारे तुम्हाला प्रोटीन आणि न्यूट्रिशन मिळतात, सोबत तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता। मी शक्यतो ही स्मूदी आहे ती उपास वगैरे असेल तर मी त्या दिवशी करते। आणखी थोडंसं दूध घालायचं। आपण साखरेचा वापर कुठंही केलेला नाही आणि मिक्सरमध्ये फिरवून छान स्मूथ अशी
स्मूदी आपली तयार झाली आहे। त्यानंतर डेकोरेशनसाठी थोडेसे काजू आणि बदाम सोबत काळा मनुका सुद्धा मी घातलेला आहे आणि याच पद्धतीने खूप हेल्दी टेस्टी अशी स्मूदी तयार झाली। पुन्हा भेटू अशाच नवीन जायकेदार